नमस्कार मित्रांनो. डिजिट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वांना माहीत आहे की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या लोकांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येत असतेच. आणि एक योजना अशी आहे की ई-श्रम कार्ड. जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल, तर तुम्हाला सुद्धा 1 महिन्याला ₹3000 मिळणार. परंतु ज्या लोकांनी या अगोदर ई-श्रम कार्ड काढून ठेवलेले आहेत आणि त्यांनी ₹3000 दर महिन्याला मिळतात का? अशा प्रकारे लोकांना महिन्याला ₹3000 देणे शासनाला तरी अशक्य आहे का? अशी खूप अफवा आणि एक योजना राबवण्यात आली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला पूर्ण समजून जाईल आणि पूर्णपणे ऐका हा व्हिडिओ. या योजनेमागचं नेमकं सत्य काय आहे, हे आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर ह्या व्हिडिओला सुरू करूया. आणि मित्रांनो, 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आणि ती अद्यापपर्यंतच सुरू आहेच. आणि योजनेमध्ये नवीन असे काहीच नसून ही एक जुनी योजना आहे. तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. आणि आतापर्यंत करोडोच्या संख्येने कामगार ह्या ई-श्रम कार्ड देण्यात आलेले आहे. असंघटित क्षेत्रात जे कामगारांना काम करतात आणि ज्यांची शासनाकडे कुठेही नोंद नाही, अशा कामगारांसाठी नोंद ठेवण्याची कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जात आहे. आणि ई-श्रम कार्ड पोर्टलवर नोंदणी करताना कामगाराकडे स्वतः आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. आणि नोंदणी करताना कामगार कोणतेही काम करतो या कामाची बाबतीचे जे शासनाचे जे कोड ठरवून दिलेले आहेत, त्या कामाचा कोड नंबर टाकून कामगारांची नोंदणी केली जात आहे. त्यानंतर नोंदणीची जी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच ई-श्रम कार्डचं जे कामगाराला देण्यात येत आहे, म्हणजे ते ई-श्रम कार्डचं एक फॉर्मॅट देण्यात येत आहे. मध्ये एक 12 अंकी कोड राहतात. 12 अंकी यू-ए-एन नंबर असा असतो. यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे कामगारांची नोंद ठेवणे शासनाला सोयीचे होते. आणि ई-श्रम कार्डचे जे फ्री ऑफ कॉस्ट आहे, कारण की ते कार्ड पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असते. कोणतेही पैसे न देता तुम्ही ते कार्ड काढू शकता. यांची शासनाला कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फी द्यावी लागत नाही. तुम्ही स्वतः घरी बसल्या काढू शकता आणि लगेच काढू शकता. आणि ई-श्रम कार्ड काढण्यासाठी मोठे-मोठे अभियान राबवले गेलेले आहेत. कदाचित आपण एक वृत्तपत्रातून वाचले सुद्धा असेल, तर ई-श्रम कार्ड पोर्टलवर जाऊन तुम्ही नोंदणी करून आणि रजिस्टर करून कामगारांचा कार्ड काढू शकता. आणि ₹1000 महिन्याला मिळणार असे सुद्धा वृत्तपत्रातून छापण्यात आलेले होते. परंतु महाराष्ट्र राज्यात ई-श्रम कार्ड पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांना एकही रुपये मिळाला नाही. आणि त्यानंतर 3 नोव्हेंबर 2023 रोजी शासनाच्या एक जो जी-आर आलेला होता आणि त्या जी-आरमध्ये ई-श्रम पोर्टल नोंदणीकृत असंघटित कामगारांना म्हणजे विमा प्रदान करण्याबाबत असे नमूद आहे. मित्रांनो, या योजनेपेक्षा महाराष्ट्र शासनाची राबवलेली इमारत बांधकामगार अ, जो योजना आहे, बांधकामगारची जी योजना आहे, ते कितीतरी पटीने चांगली आहे आणि कामगारांसाठी फायद्याची आहे. त्यांच्यामध्ये बऱ्याच कामगारांना भांडे आणि पेटीची पण वाटप केलं जाते. तुम्ही पाहू शकता ते भांड्याची आणि पेटीची पण वाटप करण्यात येते. कारण की ती चांगली योजना आहे. आणि या योजनेमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बांधकामगार नसाल, तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जातो. तो फक्त यासाठी ग्रामसेवकाचे आणि ठेकेदाराचे 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र ते त्याच्यामध्ये सादर करावे लागते. ते पण तुम्हाला माहीत असेल. आणि पण ते ई-श्रम कार्डबद्दलचे असे काही तुमच्यापैकी बऱ्याच कामगारांना ई-श्रम कार्ड काढून ठेवलेले असतील. परंतु ते अद्यापपर्यंत आजपर्यंत ते ई-श्रम कार्डचा कोणताही फायदा तुम्हाला झालेला नसेल. तर ते महिन्याला ₹3000 मिळणार का? आणि पाहिजे असेल तर तू नुसतेच ई-श्रम कार्ड काढून ठेवल्याने जमत नाही. कारण की त्यासाठी तुम्हाला एक शासनाचा अधिकृत वेबसाईट म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या मानधन योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केल्या, तरच तुम्हाला ₹3000 महिन्याला मिळतील. आता ह्या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी शासनाचा काही गाईडलाईन्स आहे. म्हणजे त्यांचं एक गाईडलाईन्स आहे आणि ज्याची अटी पण आहेत. ज्यांच्यामध्ये मुख्यतः रस्त्यावरील विक्रेती, वीट भट्टी कामगार, मोची काम करणारे, घरगुती काम करणारे, बांधकाम कामगार, रिक्षाचालक, भूमिशेत मजूर, धोबी काम करणारे असे सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार जे आहेत, त्यांचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान आहे, असे कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला ₹3000 मिळू शकतात. पण हे ₹3000 कधी मिळणार? तर हे नोंदणी केल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यापासून हे पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला सुद्धा शासनाचे गाईडलाईन्स ठरवून दिलेले आहेत. त्यांची अटी पण ठेवलेल्या आहे. जेव्हा तुमचे वय 60 वर्ष पूर्ण होईल त्यानंतरच तुम्हाला ₹3000 देणं आणि चालू होऊन जाणार. पण त्यासाठी तुम्हाला अगोदर दर महिन्याला 60 वयाचे होईपर्यंत बँकेत पैसे जमा करावे लागेल. इथे स्क्रीनवर तुम्हाला एक चार्ट दाखवतो मी. ह्या ज्या चार्टमध्ये दाखवलेले आहेत आणि या चार्टवरून तुम्हाला लक्षात पण येऊन जाईल,
समजा आज रोजी जर तुमचे वय 30 वर्ष पूर्ण झालेले असेल आहे, तर आपण गृहीत धरू आणि तुम्हाला यावर्षी योजनेमध्ये काय करायचं आहे आणि तर वयाच्या 60 वर्ष होईपर्यंत बँकेत ₹105 दर महिन्याला जमा करावे लागणार आहेत. तुम्ही ₹105 दर महिन्याला जमा करताल, तर शासन पण सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये ₹105 जमा करणार. आता ते तुमच्या शासनाचे मिळून ₹210 झालेले आहेत आणि ₹210 महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील. आता आपण या पैशाचा हिशोब करू आणि पाहू शकता तुम्ही, आता मी कॅल्क्युलेटर ओपन केला आहे. आज रोजी समजा तुमचं वय 30 वर्ष आहे आणि 60 वर्ष होईपर्यंत पैसे जमा करायचे आहे. म्हणजे 60 वर्षामधून तुमचे आजच्या रोजीचे वय 30 वर्ष तुमचे मायनस करून टाकू. ते 30 वर्ष बँकेत पैसे जमा होऊन जाईल आणि आपला जो महिना आहे ₹105 तेवढे शासनाचे 105 झाले ₹210. ₹210 महिना आता पुढील 30 वर्ष, 30 वर्षाला ₹210 ते मल्टिप्लाय 12 म्हणजे केले तर होतात 360 महिने आणि 360 महिने म्हणजे 210. 360 गुणिले 210 जर तुम्ही करसाल, तर ते होतील ₹75,600 म्हणजे तुमच्या वयाचे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमच्या खात्यात जे आहे ₹75,600 जमा झालेले असते. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच तुमच्या महिन्याला तुम्हाला ₹3,000 असे शासनसुद्धा देईल आणि अगोदर लाभार्थी मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीला या योजनेतून आपापल्या नावांची नोंदणी करून ही योजना पुढे कंटिन्यू सुरू ठेवण्याचा अधिकार आहे. जर या अर्ध्यातून या योजनेत जमा केलेले पैसे काढायचे असल्यास, जमा असल्यास काढता येणार आहे आणि काढता पण येतं. थोडीशी त्याचा हे काढून जाते आणि त्यासाठी तुम्हाला या योजनेचं 10 वर्ष पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यानंतर 10 वर्ष जमा केलेले पैसे शासन तुम्हाला व्याजासहित परत करते. आणि मित्रांनो, श्रम कार्ड काढले असेल तर प्रधानमंत्री मानधन योजनेची नोंदणी करून वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ₹3,000 महिना मिळू शकतो. आणि तर या भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.